शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। काहीच वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सगळ्यांनी पुष्पहार अर्पण केलं आहे। प्रतापराव जाधव आहेत माझ्यासोबत। अभिनंदन। पहिलं तुम्ही पुन्हा एकदा दिल्लीत खासदार म्हणून आलेलात, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे चौथ्यांदा खासदार म्हणून या ठिकाणी दिल्लीमध्ये येत असताना मी तमाम आमच्या बुलढाण्यातल्या मतदारांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। आणि चौथ्या वेळेस त्यांनी पुन्हा मला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मला आशीर्वाद दिलेत, त्यांचे आभारही व्यक्त करतो। ही निवडणूक खरं तर खूप टफ होती अशी चर्चा होती, कारण शिवसेना पहिल्यांदा फुटीनंतर निवडणुकीला सामोरे जाते, त्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या। काय अनुभव होता एकंदरीत त्या सगळ्या निवडणुकीचा? हे बघा, या शिवसेना फुटली नाही तर खऱ्या अर्थानं 2019च्या निवडणुकीनंतर उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देत हिंदुत्ववादी विचार सोडत काँग्रेस पक्षासोबत त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्या ठिकाणी आपला पक्ष त्या ठिकाणी घेऊन गेले। आणि त्यावेळेस आमच्यासारख्या अनेक कट्टर शिवसैनिकांना, बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही चालणाऱ्या लोकांना, हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांना तो निर्णय आम्हाला पटला नाही। आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी, हिंदुत्वाचे विचार पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये उठाव झाला, त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो। ही निवडणूक लढत असताना अनेक आरोप आमच्यावर गद्दार वगैरे असेल, नकली शिवसेना केली गेली, पण तुम्ही जर महाराष्ट्राचे निकाल पाहिले असतील तर आम्ही त्या ठिकाणी 15 जागा त्या ठिकाणी आम्ही लढवल्या, 7 आमच्या निवडून आलेल्या आहेत। 7ही ठिकाणी आम्ही उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत चांगल्या मताधिक्यानं त्या ठिकाणी केलेले आहेत। 2-4 ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी उशिरा जाहीर झालेत, काही ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी बदलल्या गेलेत। नसतं झालं तर निश्चित आमची त्या ठिकाणी तोच प्रश्न मला विचारायचा आहे। 2-4 ठिकाणचे उमेदवार तुम्ही म्हणतात, हिंगोलीची असेल जागा, यवतमाळची असेल किंवा रामटेकची जागा असेल, हे सगळे सिनियर खासदार, त्या जागाबद्दल आणि उशीर झाल्याने कुठंतरी तोटा झाला असं वाटतं, किंवा तो कशामुळे झाला असं तुम्हाला? ठीक आहे, निश्चित उमेदवारी डिक्लेअर करण्याला तोटा झाला, म्हणजे उशीर झाला आणि त्यामुळे उमेदवारांना प्रचार करायला वेळ मिळाला नाही। बाकीचे उमेदवार प्रचारात आघाडी घेतली होती आणि मग 10-15 दिवसाच्या वेळामध्ये ते पूर्ण जिल्हा, हा मतदारसंघ लोकसभेचा खूप मोठा असतो, ते कव्हर करणं शक्य झालं नाही। पण तरीही जर एकंदर तुलना केली तर उभाटा गटांनी 21 जागा लढवल्या, त्यांच्या 9 त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि आम्ही 15 पैकी आमच्या 7 जागा त्या ठिकाणी निवडून आल्या। म्हणजे आमचा जो स्ट्राईक रेट ज्याला आपण म्हणतो तो उभाटापेक्षा निश्चितच त्या ठिकाणी जास्त आहे। आणि म्हणून त्यांनी जे काही आम्हाला गद्दारीचं वगैरे ते आरोप आमच्यावर करत होते, जनतेनं त्यांचे ते सगळे आरोप बाजूला करत खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारी एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना खरी, याच्यावर या निवडणुकीतून त्यांनी शिक्कामोर्तब। शेवटचा प्रश्न विचारतो, लोकसभेतले सगळ्यात सिनियर खासदार आहात तुम्ही। आता खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांना शपथ घेणार आहेत। शिवसेनेच्या वाट्याला देखील 2 मंत्रिपद आल्याची माहिती मिळते। तुम्ही लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करणार आहात का? नाही, करणार आहात का म्हणलं म्हणजे हा सगळा जो अधिकार असतो तो आमच्या पक्ष नेतृत्वाला, म्हणजे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना दिलेले आहेत। निश्चित त्या ठिकाणी या NDAच्या वाटाघाटीमध्ये जेवढे काही मंत्रिपदं आमच्या वाट्यावर येतील त्यावर एकनाथराव शिंदे साहेबच त्या ठिकाणी कोणाला कोणत्या मंत्रिपदावर द्यायचं ते ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे। आज भेट घेतली तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांची, काही चर्चा झाली त्या अनुषंगाने? कारण 2 दिवसांना शपथविधी आहे। हे बघा, शिंदे साहेबसुद्धा महाराष्ट्रातले शिवसेनेचे सिनियर नेते आहेत, त्यांना सगळा अभ्यास आहे। निश्चित चांगला आणि योग्य निर्णय ते घेतील आणि दिल्लीमध्ये सुद्धा आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये असेल किंवा संसदीय कार्यप्रणालीमध्ये चांगल्या काम करणाऱ्या लोकांना निश्चित त्या ठिकाणी ते मंत्रिपद देतील। तुम्हाला आवडेल काम करायला मंत्रिपद? संधी दिली तर कोणाला आवडणार नाही, संधी दिली तर नक्कीच त्या ठिकाणी मला आवडेल। निश्चितच हे होते प्रतापराव जाधव आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की संधी दिली तर मला लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करायला नाही, खास करून मंत्रिपद भूषवायला आवडेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे 2 दिवसामुळे 2 दिवसानंतर जो शपथविधी होणार आहे त्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव असणार आहेत का? कारण महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्वात सिनियर खासदार म्हणून प्रतापराव जाधव यांच्याकडे पाहिलं जातं। कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।